नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. सीपी मुंबई पोलीस भरती 2024 तर्फे सीपी मुंबई पोलीस भरतीचं जे ग्राउंड आहे हे जे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण कंप्लीट झालेलं आहे. ठीक आहे. आणि भरपूर विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी मित्रांनो सीपी मुंबईला ग्राउंडला खूप कमी मार्क्स या ठिकाणी पडलेले आहे. ठीक आहे. ज्यांचा 1600चा टाइम 5 मिनिटाच्या अंदर आहे त्यांचा सुद्धा या ठिकाणी 6.5 मिनिटाचा टाइम 1600ला येत होता. ठीक आहे. आणि भरपूर विद्यार्थ्यांना 1600 मीटर रनिंग मध्ये कमी मार्क्स या ठिकाणी पडलेले आहे. ठीक आहे. आणि भरपूर विद्यार्थ्यांची एकच तक्रार होती की सर आम्हाला मुंबईला जसे पाहिजे तसे मार्क्स या ठिकाणी पडले नाही. ठीक आहे. आणि सरासरी जर आपण या ठिकाणी बघितलं तर सर्वात जास्त जर मुलांना 30च्या अंदरच मुलांना मार्क्स या ठिकाणी पडलेले आहे. सीपी मुंबईला जास्त मुलांचा जर आपण विचार केला तर ठीक आहे. आणि आपण जर यावेळेस जागांचा जर विचार केला तर मागच्या भरतीपेक्षा यावर्षी जागा कमी आहे आणि फॉर्म सुद्धा विद्यार्थी मित्रांनो कमी आले नाही आहे, जास्त फॉर्म आले. तुम्हाला तर माहितच आहे की एका दिवशी जे 10,000 हजार विद्यार्थी त्या ठिकाणी ग्राउंड देण्यासाठी येत आहे घाटकोपर या ठिकाणी. ठीक आहे. तर सीपी मुंबईचा ग्राउंडचा कटऑफ अजूनही लागला नाही. तर सीपी मुंबईचा ग्राउंडचा कटऑफ किती लागणार आहे? एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटी विजे ओपन एसबीसी एससीबीसी या सर्व कॅटेगरीचा सेफ झोन काय असणार आहे. त्याचबरोबर प्रकल्पग्रस्तांचा कटऑफ किती जाणार आहे? भूकंपग्रस्त, माजी एक्स सर्व्हिसमॅन, डिपेंडेंट झालं, खेळाडू झालं, त्याचबरोबर होमगार्ड झालं, पोलीस पाल्य झालं, त्याचबरोबर महिला उमेदवार आणि सर्वसाधारणचा सर्वांचा कटऑफ या ठिकाणी किती जाणार आहे याबद्दलच ज्या विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, सीपी मुंबईचं ग्राउंड झालेलं आहे. आता भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर सीपी मुंबईचा ग्राउंडचा कटऑफ कधीपर्यंत लागणार आहे. तर ऑक्टोबर महिन्यापर्यंत कटऑफ या ठिकाणी लागण्याची जे विद्यार्थी मित्रांनो दाट शक्यता आहे. ठीक आहे. तर आता कटऑफ किती जाणार आहे सर्वात अगोदर मी तुम्हाला सर्वसामान्यांचा सांगणार आहे, पुरुष उमेदवार आणि महिला उमेदवारांचा. तर सर्वसामान्य एससी कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा जो कटऑफ जाणार आहे सर्वसामान्यांचा, तर हा 32 ते 34च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे, एवढा कटऑफ जाणार आहे. त्याचबरोबर एससी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कटऑफ जाणार आहे सर्वसाधारण हा जवळपास 25 ते 26च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे. आणि एसटी कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो कटऑफ जाणार आहे हा 31 ते 34च्या आसपास जाणार आहे. त्याचबरोबर एसटी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कटऑफ आहे हा जवळपास 25 ते 26च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे. आणि ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा तर तुम्हाला माहीतच आहे काय झालं आहे. तर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा कटऑफ खूप कमी जाणार आहे, म्हणजे 31 ते 35च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा सर्वसाधारण. आणि महिला उमेदवारांचा जो कटऑफ जाणार आहे हा जवळपास या ठिकाणी जाणार आहे 25 ते 26च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे. त्यानंतर आपण ओपन कॅटेगरीचा जर विचार केला तर ओपन कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा जो कटऑफ आहे हा जवळपास 38 ते 41च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे सर्वसाधारणतः. आणि महिला उमेदवारांचा जर बघितला आपण या ठिकाणी 30 ते 35च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे. त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचा सर्वसाधारणतः जो कटऑफ जाणार आहे तर हा जवळपास या ठिकाणी जाणार आहे पुरुष उमेदवारांचा जवळपास 34 ते 38च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे. त्याचबरोबर महिला उमेदवार जर ओबीसी कॅटेगरीचे असेल तर 26 ते 29च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे. त्याचबरोबर एनटीसीचा कटऑफ जाणार आहे पुरुष उमेदवारांचा 37 ते 38च्या आसपास, महिला उमेदवारांचा 38 ते 28 ते 29च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे. एनटीडी कॅटेगरीचा पुरुष उमेदवारांचा जो कटऑफ हा 37 ते 38च्या आसपास जाणार आहे. एनटीडी कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कटऑफ 28 ते 29च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे. आणि एनटीबी कॅटेगरीचा जो कटऑफ हा जवळपास 38 ते 39च्या आसपास जाणार आहे. आणि पुरुष उमेदवारांचा आणि महिला उमेदवारांचा जो जाणार आहे तर हा जवळपास 28 ते 29च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे एनटीबी कॅटेगरीचा. आणि तुम्ही जर विजय कॅटेगरीचे असाल तर पुरुष उमेदवारांचा जो कटऑफ हा जवळपास 36 ते 37च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे. महिला उमेदवारांचा जो कटऑफ हा 27 ते 29च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे. तर एवढाच कटऑफ जाणार आहे. आणि आपण एससीबीसी कॅटेगरीचा जर बघितलं तर एससीबीसी कॅटेगरीचा जो कटऑफ हा 37 ते 38च्या आसपास पुरुष उमेदवारांचा जाणार आहे. महिला उमेदवारांचा जो कटऑफ हा जवळपास जे आहे 29 ते 33च्या आसपास या ठिकाणी जाऊ शकतो. तर एवढाच कटऑफ जाणार आहे, 28, 29 किंवा 30 पर्यंत सुद्धा या ठिकाणी जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आता आपण या ठिकाणी खेळाडूंचा जर या ठिकाणी बघितला
तर खेळाडू जर तुम्ही SC कॅटेगरीचे असाल 25 ते 26च्या आसपास देणार आहे पुरुष उमेदवारांचा। त्याचबरोबर जे ST कॅटेगरीचे असाल तुम्ही खेळाडू तर 25 ते 26 जाणार आहे। विजय कॅटेगरीचे असाल 28 ते 29 जाणार आहे। NTB कॅटेगरी असाल 29 ते 30 जाणार आहे। NTC कॅटेगरीचा 30 ते 31 आणि NTD कॅटेगरीचे असाल तर 30 ते 31च्या दरम्यान जाणार आहे आणि SBC कॅटेगरीचे असाल 26-27 जाणार आहे। OBC कॅटेगरीचे असाल तर 25-26 पर्यंत, EWS कॅटेगरीचे असाल तर 26-27 पर्यंत, ओपन कॅटेगरीचे असाल तर 36-37 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। त्यानंतर आपण प्रकल्पग्रस्तांचा जर या ठिकाणी विचार केला तर प्रकल्पग्रस्तांचा जो कडाप जाणार आहे तर हा जवळपास या ठिकाणी SC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 25 ते 26, ST कॅटेगरी 25 ते 26, विजय कॅटेगरी 31 ते 32, NTB कॅटेगरी 26 ते 27, NTC कॅटेगरीचा जो कडापा जाणार आहे तर हा जवळपास 32 ते 33 आणि NTD कॅटेगरी 33 ते 34, SBC कॅटेगरी 26 ते 27 आणि OBC कॅटेगरी 27 ते 28 आणि EWS कॅटेगरी 32 ते 33 आणि ओपन कॅटेगरी 36 ते 37च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे। आणि आपण भूकंपग्रस्तांचा जर या ठिकाणी विचार केला तर भूकंपग्रस्तांचा SC कॅटेगरी असाल तर 25 ते 26च्या आसपास जाणार आहे। ST कॅटेगरी असाल तर 28 ते 29, विजय कॅटेगरीचे असाल तर 26 ते 27, NTB कॅटेगरीचे असाल तर 26 ते 27च्या आसपास जाणार आहे। NTC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 25 ते 26 पर्यंत जाणार आहे आणि NTD कॅटेगरीचे असाल तर 28 ते 29 पर्यंत, SBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 26 ते 27 पर्यंत, OBC कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 25 ते 26 पर्यंत आणि EWS कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर EWS कॅटेगरीचा जो कडापा आहे जवळपास 26 किंवा 27 पर्यंत जाणार आहे आणि ओपन कॅटेगरीचा जर बघितला आपण तर जवळपास 33 ते 34च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे। ठीक आहे, त्यानंतर आपण या ठिकाणी एक्स सर्व्हिसमॅन डिपेंडेंटचा जर विचार केला तर एक्स सर्व्हिसमॅन डिपेंडेंटचा जो कडाप जाणार आहे तर हा जाणार आहे या ठिकाणी SC कॅटेगरीचा 25 ते 26 पर्यंत, ST कॅटेगरीचा 25 ते 26 पर्यंत, विजय कॅटेगरी 26 ते 27 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे। त्याचबरोबर NTB कॅटेगरी 26 ते 27, NTC कॅटेगरी 25 ते 26, NTD कॅटेगरी 26 ते 27, SBC कॅटेगरी 26 ते 27, OBC कॅटेगरी 25 ते 26 आणि EWS कॅटेगरीचे असाल तर 25 ते 26, ओपन कॅटेगरीचे असाल 36 ते 37 पर्यंत। आणि पोलीस पाल्यांचा जर आपण विचार केला तर पोलीस पाल्यांचा सर्वात कमी या ठिकाणी जाणार आहे। तर पोलीस पाल्यांचा SC कॅटेगरीचा 25 ते 26च्या आसपास जाणार आहे, ST कॅटेगरी 26 ते 27, विजय कॅटेगरी 26 ते 27, NTB कॅटेगरी 26 ते 27, NTC कॅटेगरीचा 26 ते 27, NTD कॅटेगरीचा 26 ते 27 जाणार आहे, SBC कॅटेगरीचा 25 ते 26 जाणार आहे, OBC कॅटेगरीचा 25 ते 26 जाणार आहे, EWS कॅटेगरीचा 25 ते 26 आणि ओपन कॅटेगरीचा 28 ते 29च्या आसपास जाणार आहे। आणि आपण होमगार्डांचा जर विचार केला तर होमगार्डचा जो कडापा SC कॅटेगरीचा हा जवळपास 34 ते 33-34 पर्यंत जाणार आहे पुरुष उमेदवारांचा, ST कॅटेगरीचा सुद्धा 33-34 पर्यंत, विजय कॅटेगरीचा 37-38 पर्यंत, NTB कॅटेगरी 36-37 पर्यंत, NTC कॅटेगरी 37-38 पर्यंत, NTD कॅटेगरी 36-37 पर्यंत, SBC कॅटेगरी 33-34 पर्यंत, OBC कॅटेगरी 35-36 पर्यंत, EWS कॅटेगरीच्या 35 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो आणि ओपन कॅटेगरीचा 39 ते 40च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे। तर एवढाच कटाप जे या ठिकाणी होमगार्डांचा जाणार आहे। ठीक आहे, आणि आपण SCBC कॅटेगरीचा जर बघितला तर SCBC कॅटेगरीचा सर्वसाधारण पुरुष उमेदवारांचा जो कडाप जाणार आहे हा 38च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे पुरुषांचा। ठीक आहे, आणि महिला उमेदवारांचा जो कडाप जाणार आहे हा जवळपास या ठिकाणी 27 ते 33च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे। ठीक आहे, सर्वसाधारण। आणि स्पोर्टमॅन जर तुम्ही असाल SCBC कॅटेगरीचे तर स्पोर्टमॅनचा जवळपास 33-34च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे। आणि प्रकल्पग्रस्त जर तुम्ही असाल प्रकल्पग्रस्तांचा सुद्धा 32-33 पर्यंत जाणार आहे, भूकंपग्रस्तांचा सुद्धा 34-33 पर्यंत जाणार आहे SCBC कॅटेगरीचा। ठीक आहे, त्याचबरोबर आपण एक्स सर्व्हिसमॅन डिपेंडेंटचा जर विचार केला तर एक्स सर्व्हिसमॅन डिपेंडेंटचा 34 पर्यंत सुद्धा जाऊ शकतो SCBC कॅटेगरीचा। आणि आपण पोलीस पाल्यांचा जर बघितलं SCBC तर पोलीस पाल्यांचा SCBC कॅटेगरीचा जो कडाप जाणार हा जवळपास 26 किंवा 27 पर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो। आणि होमगार्डांचा जो SCBC कॅटेगरीचा जो कडाप हा जवळपास 38 किंवा 37 पर्यंत जाऊ शकतो। तर एवढा कडाप या ठिकाणी जाणार आहे। तर एवढाच या ठिकाणी सेफ झोन असणार आहे। ठीक आहे, लवकरच जे CP मुंबईचा ग्राउंडचा कटाप लागणार आहे तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आणि आपला अभ्यास तुम्ही या ठिकाणी चालू ठेवा। ठीक आहे, यापेक्षा 2 मार्क जरी तुम्हाला कमी असेल तरी सुद्धा तुम्ही अभ्यास चालू द्या, 5 मार्क जरी कमी असेल तरी सुद्धा अभ्यास चालू द्या तुम्ही। ठीक आहे, कारण की समोर काहीही होऊ शकते या ठिकाणी। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्या इथंच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।